हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि या प्रिपरेशनमध्ये आज आपण 25 प्लस मोस्ट इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत. जसं की मी पूर्ण वीकमध्ये तुम्हाला लास्ट वीकमध्ये सांगितलं होतं, त्याच्या लास्ट वीकमध्ये पण आपण MCQ सेशन घेतलं होतं. म्हणजे ही सिरीज मी स्टार्ट केलेली आहे, जी तुम्हाला प्रिपरेशनमध्ये हेल्प करेल इकॉनॉमिक्सच्या. कारण क्वेश्चनचं स्ट्रक्चर कसं असतं, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात, हे अंडरस्टूड करणं खूप गरजेचं आहे. सो या व्हिडिओ लेक्चर्स थ्रू किंवा या रेकॉर्डेड लेक्चर्स थ्रू MCQ प्रॅक्टिसनी तुम्हाला समजेल की काय नेमकं तुम्हाला प्रिपेअर केलं पाहिजे. सो ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी मिळेल जे प्रिपेरेशनमध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी हेल्प करेल. ओके. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत, स्पेशली 2026 ची एक्झाम, त्यांच्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, जो आम्ही तुम्हाला दिल्यानंतर यामध्ये तुम्हाला मिळेल मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, लाईव्ह लेक्चर्स प्लस व्हिडिओ लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे पेपर 2 सोबतच पेपर 1चं पण प्रिपरेशन इथे केलं जाईल. हा फुल कोर्स ज्याची फीस आहे 10,000 रुपीज, पण 20% डिस्काउंट याच्यावरती प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. आणि आणखीन या कोर्सबद्दल डिटेल जाणून घ्यायचे असतील तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. ठीक आहे. 13 ऑक्टोबर, ठीक आहे, 13 ऑक्टोबरला आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होतीये. सो काही मिस नको व्हायला, यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. Okay, let's start with the session now. Okay, let's start with the uh, session. This is our first question. Question सांगितल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला देईल, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला त्याचा आन्सर सांगायचा आहे. ओके. Okay, so first question is the revealed preference approach to the derivation indifference curve उदासीनता वक्र उत्पन्न करण्यासाठी प्रकट केलेला प्राधान्य दृष्टिकोन कोणता आहे? ऑप्शन ए, निरीक्षण केलेल्या व्यक्तीच्या चाचण्यांच्या वेळेनुसार स्थिरता गृहीत धरणे. असे गृहीत धरते की सर्व लोकांच्या वृषण एकसारखे असतात. एकाच व्यक्तीच्या बाजारातील वर्तनाच्या वारंवार केलेल्या निरीक्षणावर अवलंबून असते. ए आणि सी दोन्हीही बरोबर वर्णन केले आहे. त्याच्यामध्ये उदासीनता वक्र म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, उदासीनता वक्र म्हणजे आपला हे इंडिफरन्स कर्व. ठीक आहे. इंडिफरन्स कर्व याच्यामध्ये सांगितलेले की रिव्हिल्ड प्रेफरन्स थेअरीनुसार इंडिफरन्स कर्व म्हणजे काय याच्यापैकी सांगू शकतो आपण. ठीक आहे. तो याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. बोथ ऑप्शन्स ए अँड सी इज अ करेक्ट आन्सर. बिकॉज या दोन्ही ऑप्शन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की पहिल्यामध्ये सांगितलेलं आहे की निरीक्षण केलेल्या व्यक्तींच्या चाचण्यांच्या वेळेनुसार स्थिरता गृहीत धरतो आपण. पर्सनल टेस्ट लक्षात, स्थिरता म्हणजे चाचण्या म्हणजे इथे टेस्ट म्हणजे कसं, लोकांना काय आवडतंय, गहू आवडतात की तांदूळ आवडतात किंवा ऍपल आवडतं की बनाना आवडतं, ह्या चॉईसेस आपण याच्यामध्ये अजून करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर सी मध्ये काय सांगितलेलं आहे की एकाच व्यक्तीच्या बाजारातील वर्तनाच्या वारंवार निरीक्षणावर अवलंबून असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही 2 फ्रुट्स तुम्हाला घ्यायचे आहेत, तुमच्याकडे 50च रुपये आहेत, मग त्या 50 रुपयामध्ये कोणते 2 फ्रुट्स येतील, त्याबद्दल तुमचं वर्गीकरण कसं असेल किंवा तुमचं म्हणणं कसं असेल. तुम्हाला एक घ्यायचंय की 2 घ्यायचे आहेत, 2 ऍपल्स एक अर्धा डझन केळी असं घेईल का तुम्ही? नेक्स्ट टाइमला काय कराल तुम्ही, ऍपल्स 3-4 घ्याल आणि केळी फक्त 1-2 घ्याल. अशा पद्धतीने तुमचं हे काय होईल, चॉईसेस जे आहेत त्याच्यावरून रिव्हिल्ड प्रेफरन्स थेअरीनुसार इंडिफरन्स कर्व मध्ये दाखवता येतं. त्यामुळे ऑप्शन डी इथे करेक्ट आहे, जे ऑप्शन ए आणि सी चं सुद्धा वर्णन करतात. ठीक आहे. Okay, next question. Which of the following statements does not hold true case of Keynesian economics? खालीलपैकी कोणते विधान केन्सियन अर्थशास्त्रज्ञांच्या बाबतीत खरे नाही? ओके. ऑप्शन ए, पैशाचा वेग हे त्याच्या निर्धारकांचे अस्थिर कार्य आहे. श्रम हे पैशाच्या भ्रमाच्या अधीन आहे. एकूण पुरवठा कार्य पूर्ण रोजगारापेक्षा कमी उत्पादनाच्या स्तरावर सपाट बनतो आणि पूर्ण क्षमतेने पोहोचल्यामुळे अधिक तीव्र होतो. एकूण पुरवठा वेळापत्रक अनुलंब आहे आणि आउटपुट आणि रोजगार पूर्णपणे पुरवठा निर्धारित आहे. यापैकी कोणतं विधान केन्सियन अर्थशास्त्राच्या बाबतीत खरं नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे यापैकी 3 स्टेटमेंट्स हे खरं आहे आणि एक स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. मग कोणतं आहे ते?
तर ऑब्व्हियसली ऑप्शन डी जे आहे ते इथे सांगितलेले की आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट कम्प्लिटली सप्लाय डिटरमाइंड असतात, हे इथे चुकीचं आहे. बरोबर आहे का हे स्टेटमेंट? केन्सी यांच्या म्हणण्यानुसार आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट या पुरवठ्यावरती अवलंबून असतं का? ऍग्रीगेट डिमांड वरती केन्सी यांनी काय केलेलं आहे, मोस्टली भर दिलेला आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये या ऑप्शन मध्ये, डी ऑप्शन मध्ये काय सांगितलेलं आहे, पुरवठा निर्धारित आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी इथे चुकीचा आहे. बाकीच्या गोष्टी आहेत हे काय केलेले आहेत, केन्सियन अर्थशास्त्राने त्यांच्या थेअरी मांडताना इथे आपण कन्सिडर केलेले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. In India, in 2004 and 5, the number of poor persons below poverty line was the highest in the state of dash dash. भारताच्या 2004-5 मध्ये दारिद्र्य रेषेखालील गरीब व्यक्तींची संख्या राज्यात सर्वात जास्त कोणत्या राज्यात होती? आता ऑप्शन आहे बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे. या ऑप्शन्स पैकी तुम्हाला काय वाटतं, कोणत्या स्टेट मध्ये 2004-5 च्या अहवालानुसार गरिबांची संख्या जास्त होती, पॉवर्टी लाईन खाली असणाऱ्या लोकांची संख्या सगळ्यात जास्त कोणत्या स्टेट मध्ये होती? ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश, यूपी मध्ये गरीब लोकांची संख्या किंवा पॉवर्टी लाईन खाली असणाऱ्या लोकांची संख्या ही सगळ्यात जास्त होती कम्पेअर टू दिस फोर. ठीक आहे, कोणत्या अहवालानुसार? 2004-5च्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनेंट ऑफ भारत निर्माण? खालीलपैकी कोणता भारत निर्माणचा घटक नाही? ऑप्शन ए रूरल हाऊसिंग, रूरल इलेक्ट्रिफिकेशन, ॲग्रो बेस इंडस्ट्रीज, रूरल टेलिफोनी. ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण विद्युतीकरण, शेतीवर आधारित उद्योग, ग्रामीण टेलिफोनी. खालीलपैकी कोणता घटक नाहीये भारत निर्माणचा? येस, व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? येस, सो याच्यामध्ये बघा भारत निर्माण मध्ये म्हणजे याच्यातलं करेक्ट आन्सर आहे नॉट रूरल इलेक्ट्रिफिकेशन. ग्रामीण विद्युतीकरण हा भाग याच्यामध्ये कंपोनंट्स नाही आहेत. पण या घटकाचा म्हणजे भारत निर्माण घटकाचे कोणते कोणते घटक आहेत, तर रूरल रोड्स म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते, रूरल हाऊसिंग म्हणजे ग्रामीण भागातील घरं, ड्रिंकिंग वॉटर पिण्याचं पाणी, सॅनिटेशन स्वच्छता, इलेक्ट्रिसिटी विद्युतीकरण, टेलिकम्युनिकेशन, टेलिफोनी, इरिगेशन म्हणजे पाण्याची सुविधा, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टींना भारत निर्माण मध्ये महत्व दिलेलं आहे. या गोष्टींवरती काय केलेलं आहे, सपोर्ट म्हणजे याच्यावरती जास्तीत जास्त फोकस केलेलं आहे. पण रूरल इलेक्ट्रिफिकेशन नाही, इलेक्ट्रिफिकेशन नाहीये हा पॉइंट. रूरलचं हाऊसिंग आहे, रोड्स आहे. ठीक आहे, ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे सांगायचं आहे. त्याच्यामध्ये A1 इज इक्वल टू ADJ A इफ व्हॅल्यू ऑफ द डिटरमाइंड इज A युनिट. आता याच्यामध्ये बघा स्टॅटिस्टिक्स प्रमाणे हा क्वेश्चन थोडासा विचारलेला आहे की A-1 इज इक्वल टू द ADJ in bracket A if the value of determinant A is unity. If two column of the determinants are interchanged, the sign of determinant does not alter. The value of determinants change if the rows and columns are interchanged. Law of division is allowed in the matrix operation. आता ह्यापैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असं विचारलंय. सो यामधलं फर्स्ट स्टेटमेंट जे आहे व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट इज युनिटी. आता याच्यामध्ये A-1 केलेलं आहे. ठीक आहे, इज इक्वल टू एडीजे म्हणजे ब्रॅकेट मधला ए पण आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. ह्या दोघांचे समान. आता ह्या पहिल्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितलेलं की दोन व्हॅल्यू आहेत त्या दोन्ही इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणजेच ए चा डिटरमिनंट कसा असणार आहे, युनिटी असणार आहे, एक असणार आहे, समान असणार आहे. एकक इक्वल टू दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल आहेत तर त्यांचं डिटरमिनंट पण एच येणार आहे किंवा सेम येणार आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथं करेक्ट आहे. तर इथे आपल्याला दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये सांगितलं की दोन स्तंभांची अदलाबदल झाल्यास निर्धारकाचे चिन्ह बदलत नाही. ऍक्च्युअल मध्ये ते बदलतं, म्हणून बी ऑप्शन इथे चुकीचं आहे. पंक्ती आणि स्तंभ परस्पर बदलल्यास निर्धारकांचे मूल्य बदलते. आता फक्त तेवढंच चेंज केलं म्हणजे इंटरचेंज केल्यामुळे फक्त मूल्य बदलते नाही, पूर्ण कॅल्क्युलेशनच चेंज होतात. ठीक आहे, सो ऑप्शन ए याच्यामध्ये करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू द लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम LPP इज करेक्ट. आता लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे?
Option A, a solution is unbounded in LLP if all the feasible solution of the problems fall within the boundary created by its constraint. म्हणजे समस्येचे सर्व व्यवहार्य उपाय आत असल्यास LPP मध्ये समाधान अमर्यादित असते. त्यांच्या मर्यादांमुळे निर्माण झालेली सीमा याच्यामध्ये अवलंबून असते. If A is a primal problem and B its dual, then dual of B is not A. The constant of LLP in standard form is always expressed in less than and equal to form. If LPP has two optimum solutions, then it has also infinite number of optimum solution. And the correct answer option D obviously. LPP मध्ये इष्टतम सोल्युशन असतील. आता LPP म्हणजे काय आपलं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. ठीक आहे. आणि याच्यामध्ये संख्या म्हणजे लास्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं की नंबर कसे असू शकतात, सोल्युशन्स कसे असू शकतात, लिनियर प्रोग्राम साठी मल्टिपल असू शकतात. ठीक आहे. आणि तेच याचं करेक्ट आन्सर आहे. The next question. The net barter terms of trade refers to व्यापाराचा नेट बार्टर अटींचा संदर्भ कशाशी आहे. ऑप्शन ए द एक्सेस ऑफ इम्पोर्ट एक्सपेंडिचर ओव्हर एक्सपोर्ट अर्निंग्स, निर्यात उत्पन्नापेक्षा आयात खर्चाचा अतिरेक. ट्रेड ॲग्रीमेंट्स, व्यापार करार, द रेशियो बिटवीन एक्सपोर्ट प्राइसेस अँड इम्पोर्ट प्राइसेस, निर्यात किमती आणि आयात किमती यांच्यातील गुणोत्तर. D. The terms and the conditions on which country is offered a loan in the event of balance of payment difficulties. पेमेंटच्या समतोल अडचणींच्या देशाला कर्जाची ऑफर ज्या अटी शर्तीवर केली जाते त्याला व्यापार नेट बार्टर सिस्टीम असं म्हणतात. मला सांगायचं तुम्हाला काय माहितीये की नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे काय किंवा ते कशाशी आहे. ही इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मधली इंटरनॅशनल ट्रेड मध्ये खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. ओके, सो याचं करेक्ट आहे ऑप्शन सी द रेशियो बिटवीन एक्सपोर्ट प्राइसेस अँड इम्पोर्ट प्राइसेस. याच्यावरून नेट नेट म्हणजे काय निव्वळ, बार्टर म्हणजे आपण एकमेकांना ज्या वस्तू ज्या प्राइजेसनी ज्या रेंजनी आपण ते एकमेकांना शेअर करतोय त्याला आपण नेट बार्टर टर्म्स म्हणतो. टर्म्स म्हणजे रूल्स. ठीक आहे. तर हे कशासाठी वापरले जातात तर त्या दोघांमधला रेशिओ काढण्यासाठी. कोणत्या दोघांमधला, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मधला दोघांच्या प्राइजेस मधला रेशिओ काढण्यासाठी नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड रेफर्स केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे द आयटम्स ऑन द कॅपिटल अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट्स आर डॅश डॅश. बॅलन्स ऑफ पेमेंटच्या भांडवली खात्यावरील आयटम कोणते कोणते आहेत. ऑप्शन ए फ्लो व्हेरिएबल्स, स्टॉक व्हेरिएबल्स, चेंजेस इन स्टॉक मॅग्निट्यूड्स, बोथ स्टॉक अँड फ्लो व्हेरिएबल्स. ओके, सो याचं करेक्ट आन्सर ऑप्शन आहे फ्लो व्हेरिएबल्स. याच्यात कॅपिटल अकाउंट म्हणजे आपलं भांडवली खातं बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये. याच्यामध्ये मग आता फ्लो व्हेरिएबल्स म्हणजे कोणते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, लोन्स अँड बॉरोविंग्स, कॅपिटल ट्रान्सफर, मायग्रेशन रिलेटेड ट्रान्झॅक्शन जे असतील ते, अदर कॅपिटल ट्रान्झॅक्शन जे असतील ते, हे सगळे फ्लो व्हेरिएबल्स आहेत. चेंज होत राहतात, हे कधी जास्त कधी कमी होत राहतात आणि यांना प्रवाह चल म्हणतात जे चेंज होत राहतात बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये, व्यवहार तोलामध्ये. तर त्यामुळे हे फ्लो व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग प्राइस इंडेक्स नंबर सॅटिस्फाय द फॅक्टर रिव्हर्सल टेस्ट. खालीलपैकी कोणता किंमत निर्देशांक क्रमांक फॅक्टर रिव्हर्सल चाचणीमध्ये समाधान करतो. लॅस्प्रेस प्राइस इंडेक्स नंबर, पाश्चेस प्राइस इंडेक्स नंबर, वॉल्स प्राइस इंडेक्स नंबर अँड फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर. Yes, what do you think about this? हो, सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आपलं डी आहे, फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर याच्यात आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये फॅक्टर फॅक्टर रिव्हर्सल टेस्ट कशासाठी वापरली जाते तर प्राइस इंडेक्सची कन्सिस्टन्सी कशी आहे, प्राइस कशा चेंज होत आहेत, क्वांटिटीनुसार यांची व्हॅल्यू कशी चेंज होते याच्यासाठी टेस्ट केल्या जातात. ठीक आहे. फॅक्टर मध्ये मग प्राइस इंडेक्स, क्वांटिटी इंडेक्स, व्हॅल्यू इंडेक्स या सगळ्यांना घेऊन सॅटिस्फाईंग टेस्ट केल्या जातात. ठीक आहे. तर फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर ही एक टेस्ट आहे जी नंबर सॅटिस्फाय फॅक्टर रिव्हर्स टेस्ट म्हणून वापरले जाते दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ओके, ओनली डी ऑप्शन. ओके, आता इथं मॅच द फॉलोविंग करायचं आहे. तर मॅच द फॉलोविंग कसं करणार आहे बघा. इथे मॉडेल्स दिले तर मॉडेल्स नाही, ऍक्च्युली त्यांनी काय इन्व्हेन्शन केलेलं आहे ते इथे तुम्हाला सांगायचं आहे आणि एका साईडला त्यांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे.
ओके. सो चेंबरलिन, स्विझी, स्टेकलबर्ग, फेलनर. ठीक आहे. आता हे नॉर्मली असं वाचलं नसेल, पण क्वेश्चनच्या प्रिपरेशन मधून तुम्हाला लक्षात येईल की हिचं काय आन्सर येऊ शकतं. ओके. सो चेंबरलिनचा स्मॉल ग्रुप मॉडेल चेंबरलिनने सांगितलेला. त्याच्यानंतर स्विझी म्हणजे किंग डिमांड कर्व, स्टालबर्ग यांचं रिॲक्शन कर्व आणि फॉलनर यांचं प्राइस लिडरशिप मॉडेल. अशा पद्धतीने यांचे पेअर मॅच होतात. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The number of districts initially selected from states under the Intensive Area Development Program सघन क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत राज्यांमधून सुरुवातीला निवडलेल्या जिल्ह्यांची संख्या किती असते किंवा प्रत्येक याच्यातून किती घेतले जातात. 1 district from each state, 3 district from 3 state, 5 district from 5 states, 7 district from 7 states. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. 7 डिस्ट्रिक्ट फ्रॉम 7 स्टेट. 7 वेगवेगळ्या राज्यातून 7 जिल्हे निवडले जातात 1960च्या सघन क्षेत्र विकास कार्यक्रमानुसार. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन. हा थोडासा म्हणजे 2 स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्याबद्दल तुम्हाला ते स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे सांगायचं आहे. ठीक आहे. खालील विधाने दिलेले आहे ज्यामध्ये पहिलं स्टेटमेंट बघा असं आहे की रेबिझन्स्की प्रमेय असं म्हणतो की स्थिर वस्तूंच्या किमतीवर एका घटकाच्या एंडॉवमेंट मध्ये वाढ केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कमोडिटी त्या घटकांमध्ये गहन आणि इतर कमोडिटीचे उत्पादन कमी करेल. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट झालं. दुसरं स्टेटमेंट असं आहे द स्टॉपलर-सॅम्युएल्सन थेरम postulate that an increase in the relative price of the commodity, for example, and result of a tariff, decrease the return of earnings of the factors used intensively in the production of the commodity. In the light of the above statement, choose the correct answer from the option given below. आता हे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या 2 स्टेटमेंट पैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, कोणतं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये थोडंसं बघा, अजून थोडा वेळ घ्या आणि वाचा तर ऑप्शन क्वेश्चन कसं दिलेलं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज फॉल्स. त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट रेबिझन्स्की थेरम बद्दल दिलेलं आहे ते एकदम करेक्ट आहे की बाबा जे फॅक्टर एंडॉवमेंट 1 फॅक्टर तुम्ही वाढवला तर त्याचं आउटपुट त्याच्यानुसार वाढतो. ठीक आहे. पण दुसरं जे सांगितलं की स्टॅपलर सॅम्युएल्सननी की रिलेटिव्ह प्राइस कमोडिटी जी आहे ती म्हणजे प्रोडक्शन मध्ये त्याच्यावरती काय फरक पडतो किंवा कशा पद्धतीने फरक पडतो याबद्दल जे काय त्या स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे, फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे. Okay, next question. Okay. Sagnarage in banking means banking मध्ये पदव्युत्तर म्हणजे काय? ऑप्शन ए the economic cost of providing and currency within given economy. The difference between the face value of money and the cost of the providing it. The cost involved in running ATMs. The cost of making debit credit cards in economy. आता यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ए अँड बी. ठीक आहे. म्हणजे हे इकॉनॉमिक कॉस्ट प्रोव्हाइडिंग करन्सी विदिन अ गिव्हन इकॉनॉमी. तुमच्या दिलेल्या इकॉनॉमीमध्ये चलन प्रवाह वाढवण्यासाठी किंवा प्रदान करण्याची किंमत हे बँकिंग मध्ये येतं. आणि दुसरं आहे बी डिफरन्स बिटवीन पैशाचे दर्शनी मूल्य आणि पुरवण्याची किंमत यातील फरक हे फक्त याच्यामध्ये केलं जातं. एटीएम कॉस्ट किंवा क्रेडिट कार्ड कॉस्ट या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये संबंध येत नाही बँकिंग मध्ये. ओके. ओके. अगेन अ लॉंग क्वेश्चन. गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट्स. 2 स्टेटमेंट दिलेत. एक असर्शन आहे, एक गृहीतक आहे आणि त्याचं रिझन तुम्हाला दिलेलं आहे. ते दोन्ही बरोबर आहेत की चूक आहे ते तुम्हाला सांगायचं. ओके. असर्शन असं दिलेलं आहे पार्टीज टू डिस्प्यूट ओव्हर प्रॉपर्टी राइट्स विल बी एबल टू निगोशिएट अन इकॉनॉमिकली ऑप्टिमल सोल्युशन. ठीक आहे. मालमत्तेच्या हक्कांवरील विवादांचे पक्ष वाटाघाटी आणि आर्थिकदृष्ट्या इष्टतम निराकरण करण्यासाठी सक्षम असतील म्हणजे ते करू शकतात. बरोबर आहे स्टेटमेंट. असर्शन बरोबर आहे. येस. रिझन काय आहे? देर आर इफिशियंट कॉम्पिटिटिव्ह मार्केट्स अँड देर आर नो ट्रान्झॅक्शन कॉस्ट. आता याच्यामध्ये रिझन हे दिलेलं आहे की तिथं इफिशियंट मार्केट आहे, कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे आणि त्यामुळे तिथे ट्रान्झॅक्शन कॉस्ट लागत नाही असं यांनी याचं रिझन दिलेलं आहे आणि त्यामुळे ते निगोशिएबल असतं असं सांगितलंय. दोन्ही रिझन्स पटतायत का? येस. तर इथं म्हणून असर्शन पण बरोबर आहे आणि ट्रान्झॅक्शन कॉस्ट नसल्यामुळे ते दोघं काय करू शकतात म्हणजे आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपण जर घेतलं की तळ्याचं एक्झाम्पल घेतलं की तिथे मासेमारी करणारे लोक तिथं मासेमारी करतात त्याच्यावरती त्यांचा हक्क आहे पण ते कॉम्पन्सेट करू शकतात, निगोशिएशन करू शकतात. का? कारण त्यांना ट्रान्झॅक्शन कॉस्ट मिळत नाही आणि कॉम्पेन्सेशन त्यांना होत असल्यामुळे ते त्याच्यावरती काय करू शकतात, निगोशिएट करू शकतात. त्यामुळे आन्सर ए बरोबर आहे. स्टेटमेंट ए बरोबर आहे, असर्शन पण बरोबर आहे आणि त्याला दिलेलं एक्सप्लेनेशन सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन ए इथे सर करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन.
The whole burden of tax will be borne by the consumer if dash dash. कराचा संपूर्ण भार ग्राहक उचलेल. कधी उचलेल? कोणत्या सिच्युएशन मध्ये? ऑप्शन ए, the demand for the commodity is perfectly elastic and supply is perfectly inelastic. The elasticity of demand for a commodity is same as the elasticity of supply of the commodity. The demand of the commodity is inelastic and supply is perfectly elastic. The elasticity of demand for a commodity is less than the elasticity of supply of that commodity. कराचा संपूर्ण भाग धार कधी उचलेल? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, जेव्हा वस्तूची मागणी लवचिक असते आणि पुरवठा पूर्णपणे लवचिक असतो. दोन्ही जेव्हा लवचिक असतील त्यावेळेस कराचा भार पूर्णपणे ग्राहक उचलू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ मार्केट फेल्युअर. आता मार्केट फेल्युअरचं उदाहरण नाही असं विचारलंय. कालच्या सेशन मध्ये पण आपण बघितलं होतं की व्हॉट इज एक्झॅक्टली द मार्केट फेल्युअर. ऑप्शन आहे मोनोपॉली, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन, इकॉनॉमीज ऑफ स्केल, एक्सटर्नलिटी. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असेल तुम्ही सांगा. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इकॉनॉमीज ऑफ स्केल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑब्व्हियसली आपल्या मार्केट फेल्युअरचे रिझन्स असतात आणि याच्यामुळे मार्केट फेल्युअर आपल्याला दिसून येतो. पण इकॉनॉमीज ऑफ स्केलमुळे मार्केट फेल्युअर होत नाही, तर ते हे एक चांगलं मार्केट चालण्यासाठीचा एक गोष्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल्स नाईफ एज प्रॉब्लेम अॅक्युअर्स. खालीलपैकी कोणत्या मॉडेलमध्ये चाकू एज समस्या, नाईफ एज समस्या आढळते? ऑप्शन ए, कार्ल्डन हिक्स. ओके, कार्ल्डन, सोलो, हेरॉड आणि स्वॅन यापैकी नाईफ एज कोणी दिलेला आहे हे सांगायचं आहे. नाईफ एज प्रॉब्लेम. ओके, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, हेरॉड. हेरॉड यांनी हे नाईफ एज प्रॉब्लेम आपल्याला दिलेले आहे. व्हॉट एक्झॅक्टली द नाईफ एज प्रॉब्लेम. तर नाईफ एज म्हणजे या ठिकाणी नाईफ एज प्रॉब्लेम म्हणजे असा प्रॉब्लेम की जेव्हा इकॉनॉमी एखादी स्टेडी स्टेट मध्ये असते किंवा ग्रोथ करत असते त्यावेळेस इन्फ्लेशन किंवा रिसेशनमुळे ती काय होत असते, खालीवर जात असते. ठीक आहे, कधी वर कधी खाली येत असतं, तर त्याला नाईफ एज प्रॉब्लेम असं म्हणतात हेरोडच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे. Okay, next question. In J. Robinson's growth model, capital accumulation depends on. जे रॉबिन्सन वाढीच्या मॉडेलमध्ये भांडवल संचय कशावरती अवलंबून असतात? आता हे बघा, हा क्वेश्चन आपण 2021च्या सप्टेंबरच्या 26 सप्टेंबर 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आला होता. सेव्हिंग इन्कम रेशिओ, प्रॉफिट वेज रिलेशनशिप, लेबर अँड प्रोडक्टिव्हिटी, प्रॉफिट इन्कम रेशिओ अँड कॅपिटल प्रोडक्टिव्हिटी अँड सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट रेशिओ. याच्यामध्ये कशावरती हा कॅपिटल अकम्युलेशन डिपेंड आहे हे सांगायचं आहे. हे आठवतंय का? प्रॉफिट वेज रिलेशन अँड लेबर प्रोडक्टिव्हिटी, नफा मजुरी संबंध आणि कामगार उत्पादकता याच्यावरती भांडवल संचय डिपेंड आहे. ओके, जॉन रॉबिन्सन ग्रोथ मॉडेल नुसार. ओके, प्रॉफिट बेस्ड रिलेशन म्हणजे काय, जेवढं प्रॉफिट उडेल तेवढं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला वेळ मिळेल किंवा तेवढं इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला हे मिळेल, चान्स मिळेल आणि त्याच्यातून लेबर प्रोडक्टिव्हिटी वाढवली तर ऑब्व्हियसली प्रॉफिट आणखी वाढेल आणि कॅपिटल अक्युमुलेशन होऊ शकतं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. लिक्विडिटी अप्रोच इज ऑल्सो नोन बाय द नेम. तरलता दृष्टिकोन या नावाने देखील ओळखला जातो. गुर्ले शॉ अप्रोच, रेडक्लिफ अप्रोच, ट्रेडिशनल अप्रोच, मॉनिटरिस्ट अप्रोच. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, रॅडक्लिफ अप्रोच. रॅडक्लिफ दृष्टिकोन लिक्विडिटी अप्रोच या नावाने ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, आता याच्यामध्ये मॅच द पेअर आहे परत. मॅच द फॉलोइंग लिस्ट विथ ए विथ लिस्ट क्यू. म्हणजे आता इथे थेअरी ऑफ बिग पुश थेअरी कोणी दिलेली आहे, वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ, सोशल ड्युलिझम, एंडोजिनस ग्रोथ थेअरी कोणती कोणी दिलेली आहे बघा, तुम्हाला समजतंय का?
बघा आठवतंय का? सगळं केलेलं आहे आपण हे. रोडान बिग पुश थेअरी इज गिवन बाय रॉजिस्टन रोडान, म्हणजे ए चा 3 असणारा ऑप्शन कोणता आहे? बी आणि सी दोन ऑप्शन मध्ये आहे. वॉरंटेड रेट ग्रोथ इज गिवन बाय डोमार. ओके, बघा याच्यामध्ये थेअरी ऑफ बिग पुश थेअरी रेजिस्टंट रोडांनी दिलेली आपल्याला माहिती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ए चा 3 आन्सर असणारे दोन ऑप्शन आहे आणि ज्याच्यामध्ये वॉरंटेड ग्रोथ रेट दिलेले हेरॉड, त्याच्यानंतर सोशल ड्युलिझम जे दिलेले आहे ते बोक यांनी दिलेले आहे. एंडोजिनस ग्रोथ थेअरी इज गिवन बाय पॉल रोमन. ठीक आहे, या सिच्युएशन नुसार ऑप्शन C3 इथे सी ऑप्शन इथे करेक्ट आहे. हे सिद्धांत जरा लक्षात ठेवायचं तर आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. 25 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. त्या थेअरीवरती कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात हे आपण इथे बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल, एखादा क्वेश्चन कन्फ्युजिंग वाटला असेल तर डायरेक्टली मला सांगा, आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर टुडे सेशन एव्हरीवन. हॅव अ गुड डे अँड ऑल द व्हेरी बेस्ट.